राम राम. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉगमध्ये. कसे आहेत तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असतील आणि मीही मस्त मजेत आहे. तर दुपारचे वाजत आहेत 2 आणि मी थोडीशी बाहेर जाणार आहे. थोडीशी शॉपिंग म्हणजे घरासाठीच काही अशा वस्तू घ्यायच्या आहेत, तर त्याकरता जाणार आहे बाहेर. तर पुढचा व्हिडिओ मध्ये तुम्हाला कळेल की कुठं गेलते, काय गेलते. बाहेर तर जायचंच होतं, पण त्याच्या आधी घरातलं सगळं काम आवरायचं होतं. बाकी सगळं झालं होतं, फक्त भांडे मांडणीमध्ये लावायची आणि ओटा वगैरे पुसायचा राहिला होता. म्हणून मी आधी भांडे वगैरे लावून घेतली आणि मग आता इकडे ओटा पुसायला घेत आहे. कारण तिथून आल्याच्या नंतर ना माहीत नाही किती वेळ लागेल, तर कंटाळा येतो. मी छानपैकी असा ओटा पुसून घेतला. रोजची माझी सवयच आहे की ओटा पुसल्याशिवाय मला म्हणजे किचन मी तसं ठेवतच नाही. त्यानंतर ना आलो आम्ही सोहमला शाळेत घ्यायला आणि सोहमला शाळेतून घेऊनच आम्ही आलोत बाहेर. तर सोहमला शाळेतून आणलं होतं, बराच वेळ झालं त्याने काही खाल्लं नव्हतं, म्हणून इकडे आधी पाणीपुरी खाण्यासाठी थांबलो. तर सोहमचे पप्पा गेले पाणीपुरी घ्यायला. तर इथे सोलापूरमध्ये हे राणी बगीचा जो म्हणतात त्याच्या बाजूला अगदी हा पाणीपुरीचा गाडा लागतो आणि 1 नंबर पाणीपुरी असते. मला सोलापूरमध्ये कुठली पाणीपुरी आवडते तर यांच्याकडची आवडते. यांचे छान ज्या पुऱ्या पण असतात त्या जास्त अशा मोठ्या नसतात, जेणेकरून आपण पूर्ण पुरी तोंडात घालू शकत नाही आणि छान असं पाणीपुरीला चव आहे इथल्या. तर जर सोलापूरमधले कोणी व्हिडिओ बघत असतील तर नक्कीच तुम्ही ट्राय करा. तर छानपैकी बघा काकांनी पाणीपुरी बनवून दिलेली आहे. कारण बराच वेळ झालं होतं सोमला घेऊन, त्याने 11 वाजता डब्बा खाल्ला होता, त्यानंतर काहीच खाल्लं नव्हतं. म्हणून डिरेक्टली आम्ही त्याला आधी पाणीपुरीच्या ठेल्यावर घेऊन आलोत, कारण त्यानंतर पुढे बराच वेळ लागणार होता. आणि ही पाणीपुरी सोहमच्या पप्पाने घेतलेली आहे आणि माझ्याकडे आणून देताच लगेच सोहमही आला. तर सोहमची पाणीपुरी आली होती आणि सोहमचा आनंद बघा पाणीपुरी खाताना. कोणाकोणाला पाणीपुरी आवडते नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मला तर खूप आवडते आणि सगळ्यात जास्त जी पाणीपुरी आवडते ती आहे मुंबईची पाणीपुरी मला खूप खूप म्हणजे खूप आवडते. मी शब्दात सांगू शकत नाही एवढी आवडते. आणि सोहम मस्तपैकी पाणीपुरी एन्जॉय करत होता आणि मीही करत होती. सोहमच्या पप्पांनी घेतली नव्हती पाणीपुरी, कारण त्यांना पाणीपुरी आवडत नाही. त्यानंतर झालं इथं छानपैकी देवी मातेचं दर्शन झालं आणि त्यानंतर मी गेले. एक छोट्याशा गाड्यावरती काही प्लास्टिकच्या वस्तू वगैरे घ्यायच्या होत्या, चाळणी वगैरे असं घ्यायची होती. तर भरपूर सारं सामान होतं यांच्याकडे. तर मी खूप कन्फ्यूज होत होते की काय घ्यायचं काय नाही. आपल्या बायकांचं असतंच असं, भरपूर काही दिसलं की आपण कन्फ्यूजच होतो काय घ्यायचं काय नाही. तर जे घ्यायचं होतं ते घेतलं मी आणि हा व्हिडिओ सोहम काढत होता बरं का. त्यानंतर पुढे आम्ही गेलो बेकरीमध्ये. घरातले सगळे बेकरीचे आयटम संपले होते, जाऊन आलेले आहे मी आणि बराच वेळ लागलेला. 2 वाजता गेलते तर आता वाजतायत 5:30 वाजत आलेले आहेत आणि इकडे चहाला ठेवलं. मी आले चहा करतेय. सोहमच्या पप्पांसाठी कोरी चहा काढलेली आहे आणि आता ही पण चहा भरपूर झाली आहे. तसंच येता येता खारी बटर वगैरे पण घेऊन आलोय. पहिला ही चहा कमी करते. मला आणि सोहमला दुधाची चहा प्यायची सवय आहे, त्यांना कोरी चहा लागते. मी सामान दाखवणार आहे मी काय काय आणलंय. ते काय एवढं खास नाही, क्लिनिंगचं सामान वगैरे आणलेलं आहे आणि हे ब्रेड वगैरे आणलेले आहेत छान. तर खूप दिवस झालं बाहेरून असं काय म्हणता येते बेकरीचे प्रोडक्ट आणले नव्हते, तर मी म्हणलं आज चला घेऊन जावं. त्यानंतर पुढे मी चहा आणला. सोहम बघा कसा कंटाळून झोपला होता आणि छान असं बेकरीमधून आणलेले टोस्ट खारी वगैरे खाऊन घेतले, कारण खूप वेळ लागला होता आम्हाला यायला आणि चहा पिल्याशिवाय ऑप्शनच नव्हतं, म्हणून सगळ्यात आधी चहा घेतला. आता मी काय काय सामान घेऊन आले ते. तर हे आणलेलं आहे मी ब्रश वगैरे ठेवण्यासाठी, एक छोटस असं आणलेलं आहे आणि ह्या चाळण्या घेऊन आलते. 20 रुपयाच्या 3 चाळण्या दिल्या आणि एक छोटस आपल्याला एक अंड वगैरे फेटायचं असेल किंवा बेसन वगैरे करायचं असेल तर चमच्याने करण्यापेक्षा एक छोटस खूप छान वाटलं मला, म्हणून हे घेऊन आले. त्यानंतर
हे क्लिनिंग साठी आणले घरातल्या. तर हा झाडू वगैरे आहे, जाळे वगैरे पत्र्याचे काढण्यासाठी. मॉप एक आणलाय आणि पोछा एक आणलेला आहे. त्याचबरोबर ह्या डस्टबिनच्या पिशव्या वगैरे आणलेल्या आहे. मी आधीच म्हणलेले काय असं खास वगैरे आणलं नव्हतं, फक्त अशी साधी सुधी आपली घरातल्या वस्तूंची खरेदी करायला गेले होते. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि त्याचबरोबर शेअर पण करत जा आणि बेल आयकॉन प्रेस करत जा, म्हणजे तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील.